आणि आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्राच्या गावखेड्यातल्या बातम्या वेगवान स्वरूपात। वीज कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप सुरू केलाय। हा संप मागे घ्यावा असं आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलंय। राज्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत, तसंच अनेक शेतकऱ्यांनी शेतात पिकं लावली आहेत। वीज गेली तर विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचं नुकसान होईल, त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन त्यांनी केलंय। दरम्यान मंगळवारी दुपारनंतर कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करून तोडगा काढणार असल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हटलेत। राज्यात वीज कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप सुरू आहे। सोमवारी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता यांचा देशव्यापी संप असून अमरावतीत महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाबाहेर शेकडो वीज कर्मचाऱ्यांनी संप सुरू केलाय। या 2 दिवसीय संपामध्ये जिल्ह्यातील जवळपास 2,500 कर्मचारी सहभागी झालेत। याचा परिणाम वीज पुरवठ्यावर होऊ शकतो। वीज कर्मचाऱ्यांनी आज महापरिमंडळ कार्यालयासमोर 2 दिवसीय संप पुकारलाय। या संपात जळगाव, धुळे, नंदुरबार विभागातील तब्बल 5,000 कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला। यावेळी विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांतर्फे घोषणाबाजी करण्यात आली। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र गेटसमोर वीज कर्मचाऱ्यांनी ढोल ताशे वाजवून 2 दिवसीय राज्यव्यापी संप पुकारलाय, तर लेखी करार होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या संपात लातूर जिल्ह्यातील कर्मचारी आणि अधिकारी देखील सहभागी झालेत। खासगीकरण आणि केंद्र शासनाचा कामगार विरोधी विद्युत कायदा रद्द करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी वीज कर्मचारी प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाले। परभणी जिल्ह्यात देखील कर्मचारी संपात सहभागी झाले असून परभणी जिंतूर महामार्गावर असलेल्या महावितरणाच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। वीज कर्मचाऱ्यांच्या संपाच्या हाकेला मनमाड, मालेगाव यासह नाशिकच्या ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करत तीव्र निदर्शनं केली। यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली। 16 जलविद्युत प्रकल्पांचं खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील 39 विद्युत संघटनांनी संप सुरू केलाय। भंडाऱ्यामध्ये देखील विद्युत महामंडळाच्या कार्यालयाबाहेर 2 दिवसीय लाक्षणिक संप सुरू आहे। धुळे जिल्ह्यातील कर्मचारी देखील रस्त्यावर उतरले आहेत। महावितरणाच्या मुख्य कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली। धुळे जिल्ह्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसह 27 संघटना या संपात सहभागी झाल्या। अकोल्यातील महावितरणाच्या कार्यालयासमोर निदर्शनं करत कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केलाय। खासगीकरणासोबतच रिक्त पदं भरावी, एकतर्फी बदली धोरण रद्द करावं अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी संपात नांदेडचे कर्मचारी देखील सहभागी झालेत। आज महावितरणाच्या कार्यालयासमोर निदर्शनं करत कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला। चंद्रपुरात सकाळपासूनच वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात कर्मचारी आक्रमक झालेत। यावेळी कर्मचाऱ्यांनी विद्युत संशोधन कायद्याला कडाडून विरोध केलाय। शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल वापरलेल्या अपशब्दामुळे राज्यात अनेक ठिकाणी वंचित समाजानं आंदोलनं केली। बुलडाण्यातील खामगाव येथे वंचित नेते अशोक सोनोने यांच्या नेतृत्वाखाली बांगर यांच्या विरोधात निदर्शनं आंदोलनं करण्यात आली। यावेळी बांगर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांच्यासह विविध कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरती करण्यासाठी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र शासन महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। राज्यात नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती प्रस्ताव 2 वर्षांपासून प्रलंबित असल्यानं तसंच जुनी पेन्शन योजना देखील प्रलंबित असल्यानं महसूल कर्मचारी संघटनांनी 1 दिवसाचा संप पुकारलाय। या संपामुळे यवतमाळमध्ये देखील शासकीय कामकाज पूर्णपणे बंद आहे। शासनानं या मागण्यांकडे अजून दुर्लक्ष केल्यास बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। नांदेडमध्ये महसूल कर्मचारी संघटनेनं काम बंद आंदोलन केलं। यावेळी काळ्या फिती लावून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। येत्या 4 एप्रिलपर्यंत मागण्या मान्य न केल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय। काँग्रेसनं महागाई विरोधात अमरावतीमध्ये थाली बजाव आंदोलन केलं। महागाईनं सर्वांचं बजेट बिघडवल्यानं केंद्रातील भाजप सरकार विरोधात अमरावती येथील राजकमल चौकात थाली बजाव आंदोलन करण्यात आलं। यावेळी महिलांनी रस्त्यावर स्वयंपाक करून निषेध व्यक्त केला।
नंदुरबार नगर परिषदेनं थकीत मालमत्ता कर धारकांच्या नावाच्या बॅनरबाजीनंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली। आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका चौकात कॉर्नर सभा घेत पालिका सत्ताधाऱ्यांचा निषेध केला। तसंच आगामी काळात आणखी व्यापक आंदोलनाचा इशारा भाजपनं दिलाय। औषध आणि वैद्यकीय उपचारांवर 0 जीएसटी करा। आरोग्य क्षेत्रावरील एकूण देशांतर्गत उत्पादनावर 5% वाटप करा। औषधांची ऑनलाईन विक्री थांबवा अशा विविध मागण्यांसाठी जळगाव महापालिकेच्या समोर MSMRA या संघटनेनं जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनं केली। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यासह इतर तालुक्यात बँकेचे कर्मचारी संपावर गेलेत। याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय। मार्च एंडिंग वेळी पुकारलेल्या संपामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरोधात अकोल्यातील गांधी रोड येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेसमोर बँक कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली। यावेळी खासगीकरण हे कर्मचाऱ्यांसोबत सामान्य जनतेसाठी सुद्धा धोक्याचं असल्याचं या कर्मचाऱ्यांनी म्हटलं। केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी तसंच खासगीकरणाच्या विरोधात महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी बारामतीमध्ये आंदोलन केलंय। तर मंगळवारी बारामतीतून मुख्य रस्त्यावर मोटारसायकल रॅली काढत जनतेचे हक्क आणि अधिकार याबाबत जनजागृती केली जाणार आहे। आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ब्राह्मण समाजाच्या वतीनं जालन्यामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आंदोलनस्थळी भेट देत सर्व मागण्यांचा पाठपुरावा करून मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मंजूर करून घेणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी आंदोलकांना दिलं। खासगीकरण तसंच कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात वर्धा जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वर्धेत बँका बंद आहेत। त्यामुळे जिल्ह्यात पहिल्याच दिवशी तब्बल 400 कोटी रुपयांचे व्यवहार प्रभावित झालेत। या संपात SBI, इंडियन ओव्हरसीज बँक आणि खासगी बँकांचा सहभाग नाहीये। हिंगोली जिल्ह्यातील औंढा पंचायत समितीकडे गेल्या 10 वर्षांपासून 13,87,150 रुपये मालमत्ता कर थकलेला आहे। त्यामुळे पंचायत समितीला सील ठोकण्यात आले। राज्यातील विविध पोलीस ठाण्यात बैलगाडा शर्यती अंतर्गत दाखल गुन्ह्यांची माहिती गृह विभागानं मागितली असून ही माहिती कोर्टाकडे सादर करण्यात येणार आहे। त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार नियमात बसणारे गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे। जळगावातील एसटी कर्मचाऱ्यांनी आमदारांच्या घरांवर संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। सरकारनं आमदारांना 300 घरं दिली पण आम्हाला घराच्या बाहेर काढण्याची नोटीस देत आहेत। त्यामुळे आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया एसटी चालक वाहक कर्मचाऱ्यांनी दिली। साताऱ्यातील कोयना धरणातील वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे। पायथा विद्युतगृह बंद असल्यामुळे कोयना धरणाच्या नदी विमोचकामधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कोयना नदीपात्रात 2098 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आदित्य ठाकरे 3 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ते पक्ष बांधणीवर भर देणार असून स्थानिकांशी संवाद साधणार आहेत। सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर त्यांनी नाणार रिफायनरीबाबत मोठं वक्तव्य केलंय। जिथे विरोध नसेल तिथे नाणार रिफायनरी प्रकल्प हलवण्यात येईल असं आदित्य ठाकरे म्हटले। पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिरात दर्शन घेतलं। यावेळी देवगडमधील स्थानिक रहिवाशांनी देवगडचा प्रसिद्ध हापूस आंबा त्यांना भेट म्हणून दिला। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्गातील कुणकेश्वर पर्यटन स्थळाच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला। यामुळे कुणकेश्वर या धार्मिक पर्यटन स्थळाचा विकास होण्यास मदत होणार आहे। सोमवारी शेगाव येथे ओबीसी समाजाच्या भव्य मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावली। भाजपकडून ओबीसी समाजाचा वापर फक्त मतांसाठी झाल्याचं टीकास्त्र यावेळी पटोलेंनी भाजपवर सोडलं। तर ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी हा मेळावा असल्याचं पटोले म्हटले। जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चिपळूणमधील वाशिष्ठी नदी आणि पेठमा परिसरात गाळ उपशाच्या कामाची पाहणी केली। यावेळी त्यांनी नव्या मशीन्सचं उद्घाटन केलं। तर महाड आणि चिपळूणसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री खरेदी करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। मुंबईत आमदारांना घरं देण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांनीच आता घुमजाव केलाय। 300 आमदारांना घरं देण्याचा कुठलाही निर्णय झाला नसल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं। तुळजापुरात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं। कोल्हापूर महापालिकेचा हद्दवाढीचा प्रश्न रंगत चाललाय। अशात पालकमंत्री सतेज पाटील यांनी हद्दवाढीचे संकेत दिलेत। 4 ते 5 गावं महापालिकेत समाविष्ट होण्याचा अंदाज असून त्या दृष्टीनं तयारी करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय। शिवसेनेला कधीही सत्तेत बसण्याची सवय नव्हती। त्यामुळे शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असल्याची खंत शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी व्यक्त केली। सत्तेत सोबत असून आमच्यावर वार कशाला असा सवाल देखील तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर उपस्थित केलाय।
ओबीसी समाज अधिकार संमेलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्यपालांवर बरसले। सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपशब्द बोलणारे जर राज्यपाल नसते तर त्यांना इतकं बोलून नानांनी टीका केली तर हे राज्यपाल नसून भाजप पाल आहेत असा टोला देखील त्यांनी लगावला। सांगलीतल्या जत तालुक्यातील जाडर बोबलाद इथे शेतजमिनीच्या वादातून तलवारीनं जीवघेणा हल्ला करण्यात आला। डोळ्यात चटणी टाकून केलेल्या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झालेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असून या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीडमधील माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी येथे मित्राच्या लग्नात नाचल्यानं तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। भर उन्हात नाचल्यानं लगेचच पाणी प्यायल्यानं वैभव राऊत या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला, त्यात त्याचा मृत्यू झाला। अचानक घडलेल्या या घटनेनं गावावर शोककळा पसरली आहे। गोंदियाच्या रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंगूर बगीचा परिसरात 19 वर्षाच्या रोहित डोंगरे याची अज्ञात आरोपीनं कुऱ्हाडीनं डोक्यावर वार करत हत्या केली आहे। पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। रोहित डोंगरे देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती मिळते। चाळीसगाव तालुक्यातील वाघळी शिवारातून चंदनाची झाडं तोडून नेणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून दुचाकी तसंच कुऱ्हाड, ड्रिल, कुदळ आणि कानस असं साहित्य जप्त करण्यात आलंय। दौंडमधील मटक्याच्या अड्ड्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकलाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी उपनगराध्यक्षा यासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजेश जाधव असं या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी उपनगराध्यक्षाचं नाव आहे। नागपूरमध्ये पुन्हा एकदा गुंडांनी हैदोस घातल्याचं पाहायला मिळालं। जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मायानगरमध्ये गुंडांनी 5 ते 6 कारच्या काचा फोडल्या। यामुळे या गुंडांना पोलिसांचा धाक उरला नाही का असा सवाल उपस्थित होतोय। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एमआयडीसी मधील केमिकल कंपनीला भीषण आग लागली। घटनास्थळी श्रीरामपूर लोणी राहता येथील अग्निशमक दल दाखल झालं असून घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। आग कशानं लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। जळगाव जिल्ह्यातील भडगाव इथे 2 दुकानांना आग लागली। या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं। सुरत जामनेर बसमध्ये एका अग्निशमन दलातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय। रोहिदास पाटील असं या कर्मचाऱ्याचं नाव असून त्याला अस्वस्थ वाटत असल्यानं बस चालक आणि वाहकानं रुग्णालयात दाखल केलं, मात्र या दरम्यान त्याचा मृत्यू झाला। शिरूर तालुक्यातल्या कोंढापुरी हद्दीमध्ये कार चालकानं दुचाकीला धडक दिली। यावेळी अपघातग्रस्त कारचा टायर फुटला, मात्र टायर तुटल्यानं अवस्थेत कार चालकानं तब्बल 5 ते 6 किलोमीटर कार चालवली। याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। बीडमध्ये रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्तराचं निधन झालं। ड्युटीवर असताना स्टेशन मास्तर मुसाफिर सिंग यांना हार्ट अटॅक आला। दिवसभराची ड्युटी केल्यानंतर पुन्हा रात्रपाळीतील कर्मचारी नसल्यानं ते नाईट शिफ्ट देखील करू लागले। यातूनच हार्ट अटॅक येऊन त्यांचं निधन झालं। कोल्हापुरात रिंगण सोहळ्याचा वाद निर्माण झालाय। भारत बटालियनच्या जागेवर रिंगण सोहळ्याला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती। रिंगण सोहळ्याला आलेल्या भाविकांना पोलिसांनी रोखल्यानं वाद झाला। यावेळी वारकरी आणि पोलीस आमने-सामने आले। पुण्यातल्या थापलिंग खंडेराया यात्रा उत्सवासाठी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी बैलगाडा घाटात दीक्षा आणि तिची बहीण प्रियंका यांनी बैलगाडा जुंपून सगळ्यांकडून कौतुकाची थाप मिळवली। या रणरागिणींचा गृहमंत्र्यांकडून सत्कार करण्यात आला। बुलडाण्यातल्या गजानन कॉन्व्हेंट शाळेत 10वीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला चढवला। त्यात 13 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील बोडधा इथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। कवडू मेश्राम असं या शेतकऱ्याचं नाव आहे। या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते। भंडारा जिल्हा हा धान्याचा कोठार म्हणून ओळखला जातो, मात्र यंदा धान पिकाला चांगला पर्याय म्हणून मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते। या मका लागवडीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होतोय। ज्योतिबा भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे। ज्योतिबा यात्रा यावेळी पूर्ण क्षमतेनं होणार आहे, तर यात्रेला 10 लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली। छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शेगावात संत गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। यावेळी मंदिरात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची उपस्थिती होती। भूपेश बघेल हे शेगावात आयोजित ओबीसी समाज अधिकार संमेलनात उपस्थिती लावण्यासाठी आले होते।
वाशिमच्या रिसोड विधानसभेचे काँग्रेस आमदार अमित झनक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय। एका लग्न समारंभात कार्यकर्त्यांनी त्यांना नाचण्याचा आग्रह केला असता आमदार अमित झनक यांनी मला आमदार झाल्यासारखं वाटतंय या गाण्यावर ठेका धरला। त्यांचा नाचतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। अभिनेता जॅकी श्रॉफच्या फार्मवर काम करणाऱ्या तरुणाच्या वडिलांचं निधन झाल्याचं कळताच तो मावळातील चांदखेड येथील गायकवाड परिवाराच्या घरी सांत्वन करण्यासाठी पोहोचला। यावेळी आपल्या श्रीमंतीचा गर्व न करता जॅकी श्रॉफनं थेट जमिनीवर बसून त्यानं या गरीब कुटुंबाला धीर दिला। यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।